नमस्कार. शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षार्थींनी परीक्षा दिलेली आहेत, मार्क कॅच झालेले आहेत, मार्क पॅक झालेले आहेत. त्या मार्कामध्ये कुठलाही फरक नसणार आहे. आता सर्वांना प्रतीक्षा आहे प्रिफरन्स कधी येतील, प्रिफरन्स कधी येतील. प्रिफरन्स आल्यानंतरच्या सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रिफरन्स येणे म्हणजे आपलं सिलेक्शन होणे नाही, लक्षात ठेवा. आता प्रिफरन्स आले, प्रिफरन्स दिले, प्रिफरन्स देऊन सुद्धा जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर आपलं सर्वस्वी मार्कावर डिपेंड करतं, बरोबर. आता इथे जे काही चालू आहे सध्या की तुम्हाला कमी मार्क असतील तरीही तुम्ही जर योग्य प्रिफरन्स दिला तर तुम्ही काय करणार, योग्य व कमी मार्क असून सुद्धा तुम्ही शिक्षक होणार असं टायटल ठेवून मला विद्यार्थ्याकडून पैसे उकळायचे नाहीत. कारण ही एक प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये मी कागदपत्राबद्दल बोलणारच आहे, पण कागदपत्रासोबत या प्रिफरन्सचा आणि विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मार्काचा फार महत्वाचा संबंध आहे, हे डोक्यात ठेवा. स्वतः माझी मिसेस सुद्धा मी मागच्या भरतीमध्ये प्रिफरन्स योग्य व्यवस्थितरित्या देऊन लावलेली आहे, किंवा जागेंचा विचार करून प्रिफरन्स देण्याचं हे जे काय माइंडमध्ये प्लॅनिंग केलं होतं. पहिला टप्पा तर मी असाच सोडून दिला. दुसऱ्या टप्प्यामध्ये कमी जागामध्ये सुद्धा सिलेक्शन करण्याची धमक ठेवून विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये सिलेक्शन केलेलं आहे, लक्षात ठेवा. आता राहिला विषय, सर आम्हाला कमी मार्क आहेत, आज 96 मार्क आहे सर, मी प्रिफरन्सची बॅच जॉईन केलेला आहे किंवा केलेली आहे, तर मी 100% लागणार का? मार्क तुम्हाला 50% पेक्षा कमी आहे, तुमची कॅटेगरी ओपन आहे, कसं शक्य आहे सांगा ना. आणि अजून पण सांगतो, प्रिफरन्स कुठे जास्त आलेत, कुठे कमी आलेत, कुठे मार्क जास्त वाले प्रिफरन्स दिलेले आहेत लोक, कुठे कमी मार्क दिलेले प्रिफरन्स आहे, हे कुणालाही कळत नाही. हे डोक्यामध्ये माइंड सेटलरला लक्षात ठेवा. एवढंच बोलेल मी, आता जास्त याची मार्केटिंग करायची गरज नाही. याच्यावर बारकाईने विचार करा आणि कमेंट झाडून टाका, खरं आहे की खोटं आहे. खरं आहे तर तुम्ही विचार केलाय का? का बॅच लावल्यानंतर तुम्हाला 100% यश मिळणार आहे का? प्रिफरन्सची बॅच असते का हो कुठे? कमाल आहे. चला असो, चला कागदपत्राकडे येऊ आपण. कागदपत्रे कोणते रेडी ठेवायचे आहेत, कोणी ठेवायचे? मी तर म्हणेल एक 100+ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी कागदपत्र ठेवावी. या कास्टच्या 100 मायनस असले तरी कमी मार्क म्हणजे 80+ मार्क असतील तर भाषा विषय व EWS आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कागदपत्राची जुळवाजुळव करून ठेवावी. आणि बाकीच्या लोकांनी 100+ असणाऱ्यांनी कागदपत्राची जुळवाजुळव करून ठेवावी. तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्हाला 100 पेक्षा कमी मार्क असतील तर पुढलं काहीतरी तयारी लागा, कारण हे आयुष्य परत येत नाही. आपली वेळ गेली, करिअरचं वय गेलं, संपला, सुपडा साप. नंतर आपण कितीही आपटापटी केली तरी आपल्या कुठेही येणारे लोक या समाजामध्ये नसतात. त्यामुळे मी स्पष्ट सांगतोय, EWS व STच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी 80+ मार्क असतील तर डॉक्युमेंट क्लिअर ठेवावे. आणि ओपन, SC, BG, NTC, NTD, SCBC, SEBC या सगळ्या विद्यार्थ्यांनी, सर्वच म्हणतो NTC-D, सगळ्याच टोटल 100+ तरी तुम्हाला मार्क असणं गरजेचं आहे. जगाच्या पाठीवर कुठलाही तुम्ही प्रिफरन्सचा क्लास लावला तर आणि 20-25 हजार जागा आल्या तरी तुमचं सिलेक्शन होणं थोडं अवघड आहे. आता याच्यामध्ये फरक जाणवतो. एखाद्या वेळेस भाषा विषय असेल तर कमी सुद्धा येऊ शकतं. संस्कृत सारखा विषय आहे, कन्नड सारखा विषय, त्या ठिकाणी मान्य करावं लागेल तुम्हाला, मला, सर्वांना. ठीक आहे, विद्यार्थीच नसतात त्यावेळेस मान्य करावं लागेल. ठीक आहे. आता 2025 विद्यार्थी मित्रांनो, जून महिन्यामध्ये आपली TAIT झालेली आहे आणि कागदपत्राची जुळवणूक करत असताना याच्या अगोदरचे सर्व डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कुठलंही बोगस कागदपत्र नसणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, सांगून देतो, 10वी 12वी मार्क मेमो आणि सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नसेल सर्टिफिकेट काढून ठेवा. ग्रॅज्युएशन फायनल इयरचं सर्टिफिकेट असेल, प्रोफेशनल डिग्री किंवा फायनल डिग्री, त्यानंतर DED किंवा BED असेल त्याची प्रोफेशनल डिग्री, फायनल डिग्री काय असेल ते. त्याच्यानंतर
कास्टच्या बाबतीत तुमची कास्ट कोणती आहे त्या पद्धतीचं डॉक्युमेंट. तुम्ही नॉन क्रिमिनल मध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल व्हॅलिड लागणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचं 31 मार्चला संपलेलं असतं, परत काढून ठेवा, जुनं पण ठेवा, दोन्ही पण ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड असणं, पॅन कार्ड नसेल तर चालेल पण आधार कार्ड कंपल्सरी असणं गरजेचं. जर तुमचं नावामध्ये बदल झालेला असेल, नावात बदल झालेला पुरावा तुम्हाला तिथे दाखवावा लागतो. त्यानंतर तुमच्या चारित्र्याचं प्रमाणपत्र ते डॉक्युमेंट झाल्यानंतर किंवा डॉक्युमेंटच्याच वेळेस तुम्हाला विचारला जाऊ शकतात. त्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट क्लिअरेशन देतात आणि टाइम पण देतात. त्यानंतर तुमच्याकडे MSIT वगैरे असेल, MSIT सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला आगामी काळात जे काही EWS अपडेटेड असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचं डोमॅसाईल असणं गरजेचं आहे. बरोबर, महाराष्ट्राचं डोमॅसाईल असणं गरजेचं आहे. जर तुम्ही TET पास असाल, TET किंवा CTETचं जे काही प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुमच्याकडे हार्ड कॉपी मध्ये असणं गरजेचं आहे. TITचे मार्क त्यांना माहित असतात. तुम्ही सेल्फ सर्टिफाईड मध्ये सुद्धा माहिती भरलेली आहे. सेल्फ सर्टिफिकेट मध्ये जेवढे काही डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला हार्ड कॉपी मध्ये असणं फार महत्वाचं आहे. एकही डॉक्युमेंट डेटच्या अगोदरच असेल तर त्याच क्षणी तुम्हाला तिथे बाद केलं जात असतं. त्यामुळे हे सर्व डॉक्युमेंट सांगितलेले व्हॅलिड असणं गरजेचं आहे. मी म्हणतात TET पास झाला वगैरे वगैरे काही उपयोग नाही. TET 3 साठी ते लागू पडत नाही. TET 4 साठी लागू पडतं, TET 3 साठी लागू पडत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. कॉम्पिटिशन मध्ये आपल्या मागच्या शिक्षक भरतीमधले सुद्धा विद्यार्थी असणार आहेत. ते चेंज करण्यासाठी किंवा स्वजिल्हा मिळवण्यासाठी त्यांचा अभ्यास झालेला होता, त्यांना स्वजिल्ह्यामध्ये जाण्यासाठी सुद्धा ते आपल्या स्पर्धेत असणार आहेत. आता शेवटी आपला प्रश्न उरतो, सर प्रिफरन्स दिल्यानंतर, प्रिफरन्स विद्यार्थी मित्रांनो, प्रिफरन्स येणे म्हणजे सिलेक्शन होणे नाही. प्रिफरन्स येणे म्हणजे सिलेक्शन होणे, आपण प्रिफरन्स देणे म्हणजे सिलेक्शन होणे नाही. ते असं करतील यावेळेस की 50 मार्क असणाऱ्या पासूनच प्रिफरन्स देतील. आता याच्यामध्ये पण सांगतो विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गडबड घडते. जर तुम्हाला मार्क जर तुमचे रेंज मध्ये असतील आणि पहिल्या टप्प्यात तुम्ही लागला नाही तर दुसऱ्या टप्प्यात लागण्याची ही संधी उपलब्ध असू शकते. ही काय प्रक्रिया एकदाच पूर्ण होणारी नाही. पहिला टप्पा कन्व्हर्टेड राऊंड, दुसरा टप्पा कन्व्हर्टेड राऊंड, असे 4 राऊंड होतील. मग पहिल्या टप्प्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल मी कोल्हापूरमध्ये जॉईन केले. विद्यार्थी मित्रांनो, 13 लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, नाही सॉरी 13 लोकांचं सिलेक्शन झालं होतं त्या झेडपीला. बरोबर, 13 लोकांपैकी आले किती लोक? 5 लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आली. 5 मधले 2 जॉईन झाले. किती जॉईन झाले? 5. किती रिक्त राहिले? 11 जागा रिक्त राहिले. जिथं जायचंच नाही तिथं प्रिफरन्स दिल्यामुळे या रिक्त जागा राहिल्या. लक्षात ठेवा, नसता खाल्ल्याला संधी मिळाली असती. म्हणजे प्रिफरन्स देताना हा एक विचार तुमच्या डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. जागा आहेत म्हणून कुठेही प्रिफरन्स द्यायच्या नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला जिथे आवड आहे, नोकरी करण्याची इच्छा आहे, त्या ठिकाणी तुमचे प्रिफरन्स गेले पाहिजे. हे फार आणि फार महत्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि हे कागदपत्र मी सांगितलेले रेडी ठेवायचे आहेत. मी रोज व्हिडिओ टाकून तुम्हाला बोर करत नाही, पण जो व्हिडिओ असतो तो एकदम मला पटणारा, समाजाला पटणारा, आगामी शिक्षक भरतीत जे पिळवणूक होत आलेले विद्यार्थी आहेत त्यांची पुढे सुद्धा पिळवणूक होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारा व्हिडिओ आहे की नाही मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. रोजच आज बैठक झाली, उद्या बैठक झाली, आज मंत्रालयात गेलो, मंत्रालयातून बाहेर आलो. अरे थांबा ना, व्ह्यू साठी चालू आहे ना, थांबा की जरा येऊ दे की अपडेट वगैरे. आणि तिथे प्रिफरन्सची बॅच आमची बारी. अरे बाबा, प्रिफरन्स हे कुणाच्याच कुणाला कळत नाहीत. लक्षात ठेवा, आणि प्रिफरन्स दिला म्हणजे सिलेक्शन झालं का पुढे ही मार्क मॅटर करतात ना, हे मॅटर करतात. आणि मी हे गोष्टी का सांगतोय, गाफील राहू नका. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, 10-20% वाढलेलं आहे. आता तुम्हाला जर यावेळेस दिसलं असेल, यावेळेस 2,18,000 लोकांनी TIT एक्झाम दिली, पुढल्या वेळेस डायरेक्ट हा आकडा 4,18,000च्या पुढे जाऊ शकतो. लक्षात ठेवा, का सर बीएड करून बाहेर पडणाऱ्याचं क्राऊड वाढलेलं आहे, त्या क्षेत्राकडे जाण्याचा कल वाढलेला आहे. त्यामुळे वेळ वाया घालवता त्यांनी मार्क आहेत, ऍक्सेप्ट करा, डायरेक्ट सुरुवात करा आतापासून. तुम्हाला लागली मदत, मॅथ
आणि रिझनिंगची बॅच जॉईन करायचे आतापासून पक्काच करून टाकायचे आहे ना पुंडे सरांचा नंबर. आपण एक दिवस सुद्धा खंड न पडू देता विद्यार्थ्यांना कायम मार्गदर्शन करत राहतो. का तर 1-2 दिवसांनी एखादी 1,00,000-2,00,000 पगार होणारी नोकरी लागत नसते. त्यासाठी आता वर्ष सुद्धा घासावं लागेल. हा शब्द खरा ठरलेला आहे. 2022 मध्ये झटका खाणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की विचारायचं. 2022 पासून 25 पर्यंत तयारी केली लोकांनी. ते 23, 24, 25 आज 3 वर्ष केली. यावेळेस मार्काचा टक्का वाढवला हे पण बॅक माइंडला सांगून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या ग्रो अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.